हॅलो डिअर स्टुडंट. आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. का? तर जे विद्यार्थी ॲक्चुअली त्यांनी ऑलरेडी आन्सर कीज चेक केली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 450 ते 550 च्या इन बिटवीन मार्क्स येत आहेत. ते खूप कन्फ्यूज आहेत. का? लास्ट लास्ट इयरचा कट ऑफ 25 चा कट ऑफ ऑलमोस्ट 470 480 होता. त्यानंतर यावर्षी काय कट ऑफ जाणार? त्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. बघा, त्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्लॅन ऑफ ॲक्शन काय ठेवायला हवे यावरती हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे. चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचा जो टॉपिक आहे तो सर्वात महत्वाचा आहे. 450 टू 550 नीटमध्ये मार्क्स येत असतील तर तुमचा नेमका प्लॅन क्लिअर असायला हवा. पॅनिक नको. काउन्सिलिंग स्मार्ट करायची आहे आपल्याला. त्यामुळे हे छोटे छोटे व्हिडिओज मी तुमच्यासाठी रिलीज करतोय. त्यामध्ये प्रॉपर स्ट्रॅटेजीज मी मेन्शन करतो आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सी स्टुडंट्स, अकॉर्डिंग टू 2025 डाटा म्हणजे जे 2025 चा जो प्रायव्हेट कॉलेजचा डाटा आहे महाराष्ट्रामधला तो 480च्या आसपास आहे. म्हणजे 480 ला विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेले आहे. तर मग एक्झॅक्टली 480 ला जर भेटलंय तर मग आपल्याला मार्क्स तर 450 येत आहे, 500 मार्क्स येत आहे. मग या वर्षीचा कट ऑफ काय जाणार? तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. बघा, त्या विद्यार्थ्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन असा असायला हवा की या वर्षीचा कट ऑफ हा एक्सपेक्टेड मी स्वतः म्हणजे गेस केलेला आहे की 480 टू 490 च्या इन बिटवीन असणार आहे. म्हणजे 480 पासून पुढे किंवा 490 पासून पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. प्रायव्हेट कॉलेजसाठी, गव्हर्नमेंटसाठी त्याच्यापेक्षा पुढे जावं लागेल. त्यानंतर आता एक्झॅक्टली तुमचा प्लॅन कसा असायला हवा? बघा, प्लॅन असा असायला हवा की आपण या मार्क्सवरती काय करू शकतो. गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी, सगळ्या गोष्टींचा मी प्लॅन इथे बनवून देतो आहे तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या स्लाइडमध्येच तुमचा पूर्ण प्लॅन ऑफ ऍक्शन बसलेला आहे. महाराष्ट्र स्टेट कोटा, जनरल कोटा. बघा, महाराष्ट्र स्टेटचा जनरल कोट्यामधून तुम्ही रजिस्ट्रेशन करायला हवं, जे की 85% मध्ये रजिस्ट्रेशन होतं. त्यामध्ये गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. दोन्ही कॉलेजेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला हवं, कारण मार्क्स तुमचे बॉर्डर लाईन आहेत. खूप जास्त नाही, खूप कमी नाही. तुमचे मार्क्स कसे आहेत? बॉर्डर लाईन आहेत. त्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली महाराष्ट्र स्टेटचं पहिलं काउन्सिलिंग करायला हवं. त्यानंतर सेकंड प्लॅन ऑफ ऍक्शन तुमचं AIQ 15% गव्हर्नमेंट कॉलेज. जे महाराष्ट्रामधले जे 85% पैकी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ज्या 85% जागा आहेत त्यापैकी 15% ज्या उरलेल्या आहेत त्या AIQ ला जातात. तर त्याचं सेकंड काउन्सिलिंग करायला हवं. थर्ड काउन्सिलिंग बॅकअप ऑप्शन म्हणून आपण अदर स्टेटचाही ऑप्शन काढू शकतो. बट तो कधी करायचा? जेव्हा महाराष्ट्र स्टेटची मेरिट लिस्ट येते. म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमचा बॅकअप ऑप्शन अदर स्टेटचा फायनल झाला पाहिजे. त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे एमबीबीएस अब्रॉड. सर तुम्ही म्हणा, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही एमबीबीएस अब्रॉड ऑप्शन सांगताच कशाला आहे? पण नाही. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल बघा, इन दिस केस ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटतंय पण त्यांचं बजेट खूप हाय जातंय, जसं की एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून आहे आणि त्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं की 14 लाख रुपये किंवा 13 लाख रुपये पर इयरचं जर कॉलेज जर भेटलं, त्या विद्यार्थ्याचं बजेट काय जातंय? 70-80 लाख रुपये. तो विद्यार्थी पे करू शकतो का? नाही. त्या विद्यार्थ्याचं बजेटच जर नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन खूप गरजेचा आहे. कारण वर्ष वाया जात नाही. आपलं ड्रीम फिक्स आहे एमबीबीएस. फक्त काय चेंज होतं? डेस्टिनेशन चेंज होतं. महाराष्ट्र सोडून अदर स्टेट सोडून अब्रॉड हे डेस्टिनेशन चेंज होऊ शकतं. ड्रीम आपलं एमबीबीएसच असणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. इफ यू हॅव गुड बजेट. आता काही विद्यार्थी असे असतात की सर ठीक आहे, मार्क्स चांगले आणि आमचं बजेटही चांगलं आहे, तर त्या केसमध्ये आपण डीम्ड युनिव्हर्सिटी ही चूज करू शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बजेटचा काहीही प्रॉब्लेम नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी डीम्ड युनिव्हर्सिटी पण करू शकतो. पण तुमचे ऑप्शन असेच यायला हवे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि देन 6 असेच ऑप्शन आले पाहिजे तुमच्या माइंडमध्ये. ते विचारच असे आले पाहिजे की ह्या पद्धतीने आले पाहिजे. पहिलं गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया गव्हर्नमेंट, त्यानंतर बॅकअप ऑप्शन इन अदर स्टेट, अशाच पद्धतीने ऑप्शन आलं पाहिजे. देन एमबीबीएस अब्रॉड, देन मग बाकीचे तुमचे डीम्ड युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे चेंज द कोर्स. म्हणजे तुम्ही कोर्स चेंज करू शकता. जसं काही विद्यार्थी बीएमएस करायचं म्हणता की सर नाही, आम्हाला आता आम्हाला एमबीबीएसचा करायचंच नाही, आम्ही बीएमएस गव्हर्नमेंट घेऊन टाकतो. येस, या मार्क्सवरती बीएमएस गव्हर्नमेंट खूप चांगल्या प्रकारे ऍडमिशन भेटू शकतं. सो तुमचे बॅकअप ऑप्शन, तुमचे प्लॅन ऑफ ऍक्शन असे असायला हवे. थँक्यू सो मच विद्यार्थ्यांनो. एक छोटासा व्हिडिओ आहे पण त्यामध्ये तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन आपण डिस्कस केलेला आहे. सो नक्कीच भेटूया उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.